ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. तसेच माझा वर्गमित्र आयुष यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्याला वर्गाच्या वतीने विनंती करते. सर्व शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. अध्यक्षाची मम्मी पण आलेली आहे. मुख्याध्यापक व अध्यक्षांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करेन. त्याने ऐकलं नाही. परत अरे खरं तर करा. यापुढे माझी वर्गमैत्री सिया फापाळे सूत्रसंचालन करेल. यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आपण या दोन थोर व्यक्तीचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग जाणून घेऊया. माझा वर्गमित्र ऋषभ आपले मनोगत व्यक्त करेल. सामान्य व्यासपीठावरील माझ्या मित्रांना आज मी तुम्हाला माईक खाली घे, तुझ्या तोंडाजवळ घ्या. आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. तुम्ही त्याने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट सहन करावे लागले, पण ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत. पण आज त्यांच्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले आहेत व स्त्रिया आपल्या कुटुंबासोबत देशाच्या विकासाला हातभार लावत आहे. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. धन्यवाद ऋषभ. यानंतर माझी वर्गमैत्रीण सई आपले मनोगत व्यक्त करेल. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव असे होते. त्यांचे वडील रामजी व्यसंगी व शिक्षणाविषयी असणारे होते. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकांमध्ये खूप रमायचे. वाचनामुळे त्यांचे मनन व चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचनामुळे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या कर्तृत्ववान शिल्पकाराला अभिवादन करून मी थांबते. जय हिंद. धन्यवाद सई. यानंतर ओमसाई आपले मनोगत व्यक्त करेल. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो, कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्य शोध समाजाची स्थापना केली. विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथालये काढली. सर्वांना शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. गृहवस्ती निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद ओमसाई. यानंतर मी आजच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले. त्यातून तुम्ही 2 थोर व्यक्तींची माहिती मिळाली. कविंदा करदाने म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एका दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबाराव फुले या 2 थोर व्यक्तींच्या कार्याने व त्यागांच्या प्रेरित होऊन आपणही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवावे. आपल्या परिसरात
कोण शाळाबाहेर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावे. जय हिंद. धन्यवाद अध्यक्ष. यानंतर आभार प्रदर्शन रोशन करेल. आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिल्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. आमचे वर्ग शिक्षक पाटोळे सर, आमच्या विषय शिक्षिका वाळ मॅडम यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अनेक मुलामुलींनी मदत केली, त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. सिया व आराध्य यांनी छान सूत्रसंचालन केले. आयुष, ऋषभ व अर्णव यांनी हा कार्यक्रम पार पाडला. तसेच आपल्या सर्वांचे मी आता 6वीच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.